नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण युनिट नंबर 3 याच्यामधला असणारा जो अभ्यासक्रम संरचना किंवा आराखडा संकल्पना व त्याची असणारी गरज याविषयीची माहिती आपण आजच्या तासिकेला या ठिकाणी घेणार आहोत. सुरुवातीला आपण अभ्यासक्रम म्हणजे काय या संदर्भातली माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर अभ्यासक्रम म्हणजे काय, तर शालेय वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना जे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव शालेय परिसरात मिळत असतात, औपचारिक अनुभव असतील किंवा अनौपचारिक अनुभव असतील, तर त्या सर्व प्रकारच्या अनुभवाचा समावेश हा अभ्यासक्रमाच्या असणाऱ्या संकल्पनेमध्ये आपल्याला केला जात असतो. किंवा शालेय परिसरामध्ये विद्यार्थ्याला जे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घ्यावयास मिळतात त्यालाच अभ्यासक्रम असं या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारच्या विषयाचं ज्ञान असेल किंवा अनेक प्रकारचं असणारं इतर असणारे कला असतील किंवा शारीरिक शिक्षण असेल किंवा वेगवेगळे जे इतर जे कृतिशील विषय आहेत तर त्या संदर्भातलं असतील ज्ञान किंवा सैद्धांतिक विषयासंदर्भातलं ज्ञान असेल, जर ह्याचं ज्ञान जे शाळेतून आपल्याला मिळत असतं त्यालाच अभ्यासक्रम असं आपल्याला एकंदरीत म्हणता येईल. किंवा जे शाळेय परिसरामध्ये विद्यार्थ्याला अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव जे मिळतात तर त्यालाच थोडक्यात आपल्याला अभ्यासक्रम असं या ठिकाणी म्हणता येईल. आता अभ्यासक्रमाचा आराखडा किंवा संरचना या संकल्पनेचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अर्थ लक्षात घ्यावा लागणार आहे. तर याच्यामध्ये संरचना किंवा आराखडा यालाच अनेक प्रकारचा असणारा शब्द संरचना किंवा आराखडा हे दोन शब्द जे आहेत तर ते एकमेकासाठी पर्यायी वापरले गेलेला असणारा शब्द आपल्याला बघायला मिळतात. आराखड्याला संरचना संबोधलं जातं आणि संरचनेला सुद्धा आराखडा या ठिकाणी संबोधलं जात असतंच. किंवा यालाच दुसरा असणारा पर्यायी शब्द म्हणजे मॉडेल्स आहे, प्रतिकृती आहे. तर अशा पद्धतीचं वेगवेगळ्या प्रकारचा असणारा शब्द या ठिकाणी आराखड्याला वापरलं जात असतात. आता आपण प्रतिकृती किंवा आराखडा याची असणारा अर्थ किंवा संरचनेचा असणारा अर्थ या ठिकाणी लक्षात घेऊयात. तर आराखडा किंवा संरचना म्हणजे काय, तर प्रामुख्याने एखाद्या गोष्टीचं प्रारूप कसं आहे हे दर्शवणारा जी गोष्ट असते, एखाद्या गोष्टीचं प्रारूप कसं आहे म्हणजे त्याचं असणारं रूप कशा प्रकारचं आहे हे दर्शवणारी जी रचना आभासमयी रचना असते त्यालाच आराखडा असं या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. तर आता याच्यामध्ये बघा, आपण इमारतीचं असणारं प्रारूप पाहिलेलं आहे, धरणाची असणारी प्रतिकृती तुम्ही पाहिलेली असेल किंवा एखादी असणारी कंपनीने नवीन गाडी बाजारात आणलेली असेल तर तिचं असणारं प्रारूप तयार केलेलं असतं. म्हणजे जशी आपण प्रत्यक्ष गाडी बनवणार आहोत त्याच्यासारखी दुसरी जी प्रतिकृती तयार केली जात असते त्यालाच प्रारूप असं या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. आता बघा, कोणतंही धरण पाहिलं किंवा धरणाची असणारी प्रतिकृती तुम्ही पाहिली किंवा इमारतीची असणारी प्रतिकृती जर तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये त्या प्रतिकृतीच्या आधारे त्या इमारतीमध्ये कशा पद्धतीची रचना असणार आहे अंतर्गत, तर त्याचं स्वरूप आपल्याला लक्षात त्या ठिकाणी त्या प्रारूपाच्या आधारे या ठिकाणी येत असतं. त्याच्यामध्ये समजा एखादी इमारत असेल तर त्याच्यामध्ये खोल्या किती असणार आहेत किंवा समजा शाळेचीच इमारत असेल तर त्या शाळेच्या इमारतीमध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी रूम किती असणार आहेत, ग्रंथालय कुठं असणार आहे, प्रयोगशाळा कुठं असणार आहे, शिक्षकाचे असणारे केबिन कुठं असणार आहे, विद्यार्थ्याची असणारी आराम करण्यासाठीची असणारी रूम कुठं असणार आहे किंवा प्राचार्याचं किंवा शिक्षकाचा काय मुख्याध्यापकाचं असणारं ऑफिस कुठं असणार आहे किंवा ते कशा प्रकारचं असणार आहे, त्याची असणाऱ्या अंतर्गत रचना कशा असणार आहे याविषयीची माहिती आपल्याला त्या इमारतीची असणारी प्रतिकृती पाहिल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे किंवा आपल्या असणाऱ्या नजरेसमोर या ठिकाणी येत असते. त्याच पद्धतीनं धरणाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर धरणाचा असणारा आकार किती असणार आहे, त्याच्यामध्ये पाणी किती मावणार आहे किंवा उत्तर पूर्व पश्चिम दिशेला त्याचं क्षेत्र किती असणार आहे याची असणारी माहिती आपल्याला त्या प्रतिकृतीचा आधारे आपल्याला या ठिकाणी पाहता येऊ शकते. त्याचबरोबर त्या धरणामध्ये किती पाणी साठवण क्षमता असणार आहे याचा सुद्धा अंदाज आपल्याला त्या प्रतिकृतीच्या आधारे या ठिकाणी लक्षात येऊ शकतो. तर थोडक्यात प्रत्यक्ष असणारी वस्तुस्थितीसारखी माहिती, वस्तुस्थितीच्या संदर्भातली माहिती प्राप्त करून घेण्यासाठी जे तिची प्रतिकृती बनवली जाते असते त्यालाच आराखडा किंवा संरचना असं आपल्याला म्हणता येईल. आता इथं अभ्यासक्रमाचा आराखडा किंवा अभ्यासक्रमाच्या आराखड्याची संकल्पना म्हणजे काय याविषयीची माहिती आपण आता यानंतर या ठिकाणी घेणार आहोत. तर अभ्यासक्रमाचा आराखडा किंवा संरचना म्हणजे काय, तर अभ्यासक्रमामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत याविषयीची आपणाला माहिती देणारं जे अभ्यासक्रमाच्या संदर्भातलं जे बारीक सारीक माहिती देणारं जी कृतीयोजना आहे त्यालाच अभ्यासक्रमाचा आराखडा असं म्हटलं गेलेलं आहे. मग त्या अभ्यासक्रमाचं उद्दिष्ट काय असणार आहे, त्या अभ्यासक्रमाचं ध्येय काय असणार आहे, त्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट विषय काय काय असणार आहेत,
किंवा त्याच्यामध्ये सुद्धा ऐच्छिक विषय कोणते असणार आहेत, अनैच्छिक विषय कोणते असणार आहेत, त्याची त्या विषयाच्या अंतर्गत प्रॅक्टिकल कोणते असणार आहेत, किंवा प्रात्यक्षिकामध्ये सुद्धा प्रात्यक्षिकाचं स्वरूप कशा प्रकारचं असणार आहे, कोणते प्रात्यक्षिक किती गुणासाठी असणार आहे, किंवा गुणदान योजनेसंदर्भातला विचारसुद्धा अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये केलेला असतो. त्याचबरोबर मूल्यमापनाचे अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने पद्धती कशा प्रकारची असणार आहे, याच्या संदर्भातली काही मूल्यमापनाचे निकष दिलेले असतात, किंवा मूल्यमापनाचे मूल्यमापन कसं करायचं आहे याची योजना अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये दिली गेलेली असते. तर थोडक्यात या सर्व गोष्टीलाच अभ्यासक्रमाचा आराखडा असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे त्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट विषय कोणते आहेत, त्या अभ्यासक्रमाचं ध्येय कोणतं आहे, उद्दिष्ट कोणतं आहे, त्याचबरोबर त्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असणारी मूल्यमापनाची पद्धती कोणती आहे, त्या अभ्यासक्रमाच्या गुणदान योजना कशा प्रकारे केली गेलेल्या आहेत, किंवा पासिंगचे त्या अभ्यासक्रमाच्या संदर्भातले निकष काय आहेत, या सर्व गोष्टी विषयीची माहिती किंवा यथार्थ माहिती ज्या ह्याच्यामध्ये दिलेलं असते, मॉडेल्समध्ये दिलेलं असते, त्यालाच अभ्यासक्रमाचा आराखडा असं या ठिकाणी आपल्याला संबोधता येईल. आता बघा, आपण हा अभ्यासक्रमाचा असणारा आराखडा कसा तयार केला जात असतो, किंवा हा अभ्यासक्रमाचा आराखडा त्या संदर्भातली माहिती आपण घेत असताना त्या अनुषंगाने त्याची असणारी व्याख्यासुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. तर इथं विविध संस्था असतील, तज्ज्ञ असतील, शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्ती असतील, तसेच शिक्षण प्रक्रियेसंबंधी येणारे विविध घटक असतील, त्याच्यामध्ये विद्यार्थी असतील, शाळा असतील, समाज असेल, शिक्षक असेल, किंवा जे जे घटक शिक्षण क्षेत्राशी संबंधित असतील, तर त्या सर्व घटकाचा समावेश आपल्याला शिक्षण प्रक्रियेसंबंधी येणाऱ्या घटकामध्ये आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकेल. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने विविध संस्था असतील, तज्ज्ञ असतील, शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्ती असतील, तसेच शिक्षण प्रक्रियेसंबंधित विविध घटक असतील, तर यांच्यात विविध चर्चासत्रे असतील, मीटिंग्स असतील, बैठका असतील, यांचं आयोजन करून अभ्यासक्रमाचं प्रामुख्याने प्रारूप तयार करणं, यालाच अभ्यासक्रमाचा आराखडा असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करत असताना प्रामुख्याने वेगवेगळ्या क्षेत्रातले असणारे तज्ज्ञ तिथं एकत्रित आलेले असतात, वेगवेगळ्या संस्था शिक्षणासंदर्भात काम करणाऱ्या असतात, तर त्या संस्थेने हे अभ्यासक्रम तयार करण्याचं असणारं कार्य हाती घेतलेलं असतं, आणि ते शासनाच्या असणाऱ्या आदेशानुसार हे अभ्यासक्रम निर्मितीचं कार्य हे कोण करत असतं, तर वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था करत असतात. तर त्या संस्थेमधले असणारे तज्ज्ञ असतील, किंवा शिक्षण क्षेत्रातले अभ्यासू व्यक्ती असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामधले स्वतःचा अभ्यास असणाऱ्या जे व्यक्ती असतील, तर त्यांना आपण तज्ज्ञ व्यक्ती असं या ठिकाणी संबोधतो, किंवा वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करणारे जे व्यक्ती असतील, तर त्यांना सुद्धा आपल्याला अभ्यासू व्यक्ती म्हणून आपल्याला संबोधता येईल. याचबरोबर शिक्षक, विद्यार्थी असतात, संस्था प्रमुख असतात, मुख्याध्यापक असतात, हे सुद्धा शिक्षण प्रक्रियेसंबंधित असणारेच घटक आहेत. तर या सर्वांच्या मध्ये प्रामुख्याने अभ्यासक्रम निर्मितीच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये काय काय घटक असावेत याच्या अनुषंगाने काय होत असतात, मीटिंग्स होत असतात, चर्चासत्र होत असतात, त्यांचं उद्बोधन होत असतात, आणि त्यातून मग जे सर्वांच्या विचारानुसार किंवा सर्वांच्या मतानुसार जो अभ्यासक्रमामध्ये काय काय गोष्टी असावेत, विषय कोणते असावेत, ध्येय कसं असावं, मूल्यमापनाची पद्धती कशी असावी, याच्या अनुषंगाने जो विचार करून त्याचं असणारं जे प्रारूप आपल्यासमोर मांडलं जात असतं, त्यालाच अभ्यासक्रमाचा आराखडा असं या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. तर अभ्यासक्रमात कोणत्या गोष्टी समाविष्ट असाव्यात याविषयी तर अनेक तज्ज्ञ जाणकाराची आपल्याला मतं घ्यावी लागत असतात, त्याच्यावरती सखोल चर्चा करावी लागत असते, आणि सखोल चर्चा करून अभ्यासक्रमाचा एक मसुदा तयार केला जात असतो, त्यालाही आपल्याला अभ्यासक्रमाचा आराखडा असं या ठिकाणी म्हणता येईल. आता या अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये किंवा मसुद्यामध्ये कोणत्या गोष्टी असतात, किंवा कोणत्या गोष्टीची विचार हा अभ्यासक्रमाच्या आराखड्याच्या अनुषंगाने करणं अपेक्षित आहे किंवा केला जात असतो, तर या किंवा कोणत्या घटकाचा अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये समाविष्ट असतो याचाही आपल्याला या ठिकाणी थोडक्यामध्ये चर्चा करणं अपेक्षित आहे. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने विविध स्तरावरील असणारे चर्चासत्र, परिसंवाद, जनतेची मतं व विविध दस्तऐवज इत्यादींचा समावेश हा अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये केलेला असतो. म्हणजेच अनेक चर्चासत्रामधून जे महत्त्वाचे मुद्दे अभ्यासक्रम तयार करण्याच्या अनुषंगाने जे आलेले असतील, तर त्याच्या संदर्भातला विचार असतील, किंवा जे परिसंवाद घेतले जात असतात अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने, तर त्या परिसंवादामधून त्या विषयामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या जाव्यात किंवा करण्यात याव्यात याविषयीची जी काय माहिती सांगितली असेल, किंवा काही ऐतिहासिक दस्तऐवज असतील, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धोरणं असतील, समिती असतील, याच्यामध्ये मांडले गेलेले विचार शिक्षणविषयक असतील, तर त्याच्यामधल्या विचाराचा समावेश आपल्या अभ्यासक्रमामध्ये कसा करायचा याच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला माहिती ही या दस्तऐवजाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. तर त्या दृष्टिकोनातून त्याचाही विचार अभ्यासक्रमाच्या आराखड्याच्या अनुषंगाने महत्त्वाचा मानला गेलेला आहे. त्याचबरोबर अनेक
असणाऱ्या समितीचा असणारा दृष्टिकोन असतात, तर त्याचाही विचार हा अभ्यासक्रमाच्या घटकाच्या अंतर्गत केला गेलेला आहे, किंवा अभ्यासक्रमाच्या आराखड्यातील जे घटक असतात तर त्याच्या अंतर्गत हा प्रामुख्याने केलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक शिक्षणविषयक समित्या स्थापन केलेल्या असतात. त्याच्यामध्ये शिक्षणाला अनुसरून काही विचार मांडलेले असतात शिक्षण समितीच्या ह्यानं, तर त्या समितीने मांडलेले विचारांचा सुद्धा विचार हा प्रामुख्याने अभ्यासक्रमामध्ये केला जात असतो, अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये. त्याचबरोबर अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम हा मुलाच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून कसा आपल्याला उपयोगात आणता येईल याच्या दृष्टिकोनातून विचारसुद्धा हा अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये केलेला असतो. त्याचबरोबर मूल्यमापनाच्या दिशेने अध्ययन अध्यापनाची एकात्मता आपल्याला कशी साधता येईल याच्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार हा अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये हा प्रामुख्याने केलेला बघायला मिळतो. त्याचबरोबर अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करत असताना लोकशाही जे आपलं धोरण आहे तर त्याच्यानुसार आपल्या अभ्यासक्रमामध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात याचाही विचार हा अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये केलेला असतो. त्याचबरोबर शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा पद्धतीमध्ये काय काय आपल्याला बदल करता येतील या संदर्भातला सुद्धा विचार हा अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये केलेला असतो. आज आपण बघतो की कोरोनाच्या असणाऱ्या महामारीमुळं प्रामुख्याने शिक्षणाच्या असणाऱ्या पद्धतीचं स्वरूप बदललेलं आहे, किंवा शिक्षण प्रक्रियेचं स्वरूप त्या ठिकाणी बदललं गेलेलं आहे. ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात आज वापरली जात आहे. त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षा पद्धतीसुद्धा त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये वापरली जात आहे. म्हणजे या ऑनलाईन शिक्षण पद्धती प्रणाली समजा आपल्याला आणायची असेल तर त्याच्यामध्ये काय काय बदल करणे गरजेचं आहे, आपल्या असणारी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून व्यवस्था कशी असली पाहिजे ऑनलाईन परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने, किंवा ती जर राबवायची असेल तर आपल्याला कोणत्या अडचणी येतात, किंवा ऑनलाईन शिक्षण पद्धतीला अनुसरून विद्यार्थ्यांकडून ती प्रत्यक्ष परीक्षा आपल्याला घ्यायची असतील तर ते घेत असताना आपण विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने कोणत्या सूचना दिल्या पाहिजे याविषयीची माहिती ही सुद्धा अभ्यासक्रम तयार करत असताना किंवा अभ्यासक्रमाचा आराखडा किंवा तयार करत असताना या ठिकाणी महत्त्वाची मानली गेलेली आहे. तर त्याचासुद्धा म्हणजे परीक्षा पद्धती कशा प्रकारची असावी, ऑनलाईन असावी का ऑफलाईन असावी, किती प्रमाणात ऑनलाईन घ्यावी, किती प्रमाणात ऑफलाईन घ्यावी या संदर्भातला विचारसुद्धा अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये हा प्रामुख्याने केलेला असतो. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील संदर्भाचा सुद्धा विचार हा अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये केलेला असतो, की जेणेकरून समाजातील असणाऱ्या काही गोष्टी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आणता येतील आणि सामाजिक काही आदर्श विद्यार्थ्यांमध्ये रुजवता येतील. त्या दृष्टिकोनातून सामाजिक संदर्भाचा विचार असेल अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये महत्त्वाचा मानला जात असतो. त्याचबरोबर शिक्षणाचे उद्दिष्टे असतील किंवा विद्यार्थी केंद्रित किंवा क्रियाशीलता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासक्रमामध्ये काय करता येईल या संदर्भातला सुद्धा विचार हा अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये केलेला असतो. त्याचबरोबर राष्ट्रीय जे उद्दिष्ट आहेत, राष्ट्रीय विकासाच्या अनुषंगाने जे व्यापक स्वरूपात मानले गेलेले उद्दिष्ट असतात तर त्याचासुद्धा विचार हा अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये केलेला असतो. उदाहरणार्थ 1980च्या धोरणामध्ये आधुनिक शिक्षकाला आधुनिकीकरणाचा प्रतिनिधी बनवणं असेल, किंवा लोकशाही निष्ठ नागरिक तयार करणं असेल, किंवा नागरिकत्वाचा विकास असेल, किंवा उत्पादकतेचा मनुष्यबळ उत्पादकतेचा विकास असेल, अशा अनेक गोष्टींचा विचार हा 1980च्या राष्ट्रीय धोरणामध्ये मांडलेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय स्तरावरील जी शैक्षणिक धोरणं झालेली असतात त्याच्यामध्ये राष्ट्रविकासाच्या अनुषंगाने जे काही विचार मांडलेले असतात तर त्याचाही विचार आपला अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये त्यांनी मांडलेल्या धोरणानुसार या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागत असतो. त्याच्यामुळं ह्या सर्व गोष्टींचा विचार हा अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा मानलेला आपल्याला बघायला मिळतो. थोडक्यात अभ्यासक्रम तयार करताना विविध शाळा असेल, विद्यार्थी असेल, शिक्षक असेल, संस्था असेल, अशा विविध घटकांच्या प्रामुख्याने प्रतिक्रिया जाणून घेतल्या जात असतात आणि त्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर त्याच्या आधारे अभ्यासक्रमाचा असणारा हा प्रामुख्याने आराखडा तयार केला जात असतो. आणि हा अभ्यासक्रमाचा आराखड्यात प्रामुख्याने विद्यार्थ्याचा असणारा शैक्षणिक स्तर असेल, वर्ग असेल, शाळा असतील यांच्या सहाय्याने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील किंवा उपक्रमशील धोरणं असतील, शिफारसी असतील, प्रतिक्रियांचा सूक्ष्म पातळीवरती विचार करून शालेय स्तरावरती रचना त्याचे कशा प्रकारचे असेल, किंवा त्याचं असणारं स्वरूप कशा प्रकारचे असेल, किंवा त्याचा असणारा आकार कशा प्रकारचा असेल, मांडणी कशी केली जाईल, या सर्व गोष्टीचा विचार करून अभ्यास किंवा वेगवेगळ्या स्तर विचारात घेऊन यात म्हणजे अभ्यासक्रमाचा असणारा आराखडा हा प्रामुख्याने तयार केला जात असतो. ह्याच्यामध्ये विद्यार्थी हा घटकसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा मानला गेलेला आहे. विद्यार्थ्यांचा सुद्धा विचार हा अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करत असताना केला जात असतो. विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून आपण जो अभ्यासक्रम तयार करत असतो तर तो योग्य आहे की नाही या अनुषंगाने विचार करत असताना विद्यार्थी या घटकाचा सुद्धा किंवा विद्यार्थ्याचा सुद्धा विचार हा प्रामुख्याने अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करत असताना या ठिकाणी केला जात असतो. आता ह्या
अभ्यासक्रम आराखड्याची विविध स्तरानुसार व विद्याशाखानुसार गरज काय आहे याचीही आपणाला चर्चा ही आपणाला या मुद्द्याच्या अंतर्गत या ठिकाणी करायची आहे. तर अभ्यासक्रम आराखड्याची गरज काय आहे, तर यासाठी आपण आता या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही मुद्दे सांगितलेले आहेत. तर त्या मुद्द्याविषयी चर्चा आपल्याला अभ्यासक्रम आराखड्याची गरज याच्या अनुषंगाने या ठिकाणी सांगता येईल. जो आपण अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करणार आहोत किंवा अभ्यासक्रमाचं जे प्रारूप आपण तयार करणार आहोत, जे तयार केलेलं जे प्रारूप आहेत, तर त्या तयार केलेले प्रारूप कोणत्या दृष्टिकोनातून करणं गरजेचं आहे याचाही विचार आपल्याला या ठिकाणी करणं महत्त्वाचं वाटतं. बघा, शिक्षण हे मानवी हक्कासाठी करण्यासाठी अभ्यासक्रम आराखड्याची गरज असल्याचे आपल्याला बघायला मिळते. कारण मानवी हक्काचा विचार सर्व स्तरापर्यंत शिक्षण पोहोचवणं ही सर्व शिक्षा अभियानाचा उद्देश मानला गेलेला आहे. आणि तोच उद्देश आपल्याला या ठिकाणी आपला अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करत असताना इथं विचारात घेणं गरजेचं आहे. शिक्षण घेणं हा सर्वांचा हक्क आहे. शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत देणं ही शासनाची जबाबदारी मानली गेलेली आहे. आता आपण बघतोय की साधारणतः यात असणाऱ्या 8वीपर्यंत किंवा 10वीपर्यंत आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना मोफत या ठिकाणी शिक्षण त्या ठिकाणी दिलं जात आहे. तर हे सक्तीचं शिक्षण सर्वांना मिळावं या दृष्टिकोनातून विचार हा अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करत असताना या ठिकाणी केला जात असतो. तर शिक्षण सर्वांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचेल किंवा अभ्यासक्रमाचा आराखडा जो तयार केलेला आहे तर तो सर्व स्तरातील ग्रामीण असेल, शहरी असेल किंवा सर्व ज्या आहेत आपल्या असणारे विभाग आहेत, तर त्या सर्व विभागातील लोकांना शिक्षण घेण्याच्या दृष्टिकोनातून कसा उपयुक्त ठरेल हा विचार म्हणजे शिक्षण सर्वांपर्यंत कसं पोहोचेल याच्या दृष्टिकोनातून तो अभ्यासक्रमाचा असणारा आराखडा या ठिकाणी तयार केला जात असतो. मग त्याच्यामध्ये असणारे विषयाची मांडणी असेल, विषयातील घटक असतील, तर ते सर्व विद्यार्थी केंद्रभूत मानून त्याच्यानुसारच हा प्रामुख्याने अभ्यासक्रमाचा आराखडा तयार केलेला आपल्याला बघायला मिळतो. मूल्य शिक्षण रुजवण्यासाठी सुद्धा अभ्यासक्रम आराखड्याची गरज असलेली आपल्याला बघायला मिळते. कारण आपल्याला चांगली संस्कारित पिढी हे आपल्या अभ्यासक्रमातून घडवायचे असते. त्यामुळं आपल्या अभ्यासक्रमातून कोणत्या मूल्य आपल्याला विद्यार्थ्यांना रुजवता येतील याचा विचार अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये करणं गरजेचं आहे. मूल्य शिक्षणाचा विचार असेल, गाभूभूत घटकाचा विचार असेल किंवा आता जीवन कौशल्याच्या संदर्भातला विचार असेल, म्हणजे ह्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये कशा विकसित करता येतील किंवा कोणत्या कोणत्या कंटेंटच्या माध्यमातून कोणत्या विषयातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवता येतील याचा विचार करण्यासाठी मूल्य शिक्षण हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा मानला गेलेला आहे. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवायचे असतील तर मूल्याच्या संदर्भातली जाणीव आपल्याला आपल्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवता आले पाहिजे किंवा आपल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यामध्ये मूल्याच्या संदर्भातले संस्कार करता यावेत या दृष्टिकोनातून कोणते घटक समाविष्ट असावेत याचा विचार हा अभ्यासक्रम तयार करत असताना करावा लागत असतो. त्यामुळं मूल्य शिक्षण रुजवण्यासाठी अभ्यासक्रम आराखड्यामध्ये त्याचा असणारा विचार केला गेलेला आहे. त्याचबरोबर विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाच्या खास तरतुदीसाठी सुद्धा अभ्यासक्रम आराखड्याची गरज असलेली आपल्याला बघायला मिळते. आपण बघतो की अभ्यासक्रम हा फक्त मध्यम, हुशार आणि मंद विद्यार्थ्यांसाठीच करून चालणार नाही, तर ज्या शिक्षणाच्या प्रवाहापासून जे अलिप्त असणारे जे विद्यार्थी आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अभ्यासक्रमाचं असणारं प्रारूप हे तयार करणं गरजेचं आहे. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण घेणं हा त्यांचा असणारा अधिकार आहे आणि त्यांना शिक्षण मिळावं या उद्देशाने अशा मुलांसाठी सुद्धा अभ्यासक्रमाच्या आराखड्याची गरज असलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. ह्या मुलांसाठी वेगळा अभ्यासक्रम तयार करत असताना त्यांच्यामध्ये कोणते विषय असावेत, कोणते घटक असावेत, त्याचे असणाऱ्या अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी कशी असावी याच्या अनुषंगाने विचार हा त्यांचा अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करत असताना या ठिकाणी करावा लागत असतो. त्याच्यामुळं विशेष गरज असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाच्या खास तरतुदीसाठी अभ्यासक्रम आराखड्याची गरज असलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्याचबरोबर आपल्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा हुशार विद्यार्थी, मंद विद्यार्थी किंवा मध्यम स्वरूपाचे जे विद्यार्थी असतात तर त्या विद्यार्थ्यांच्या गरजांचा सुद्धा विचार हा अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये या ठिकाणी महत्त्वाचा किंवा प्रमाणीभूत मानलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. तर त्याचाही विचार आपल्याला अभ्यासक्रम आराखड्याच्या गरजेच्या अनुषंगाने या ठिकाणी सांगता येईल. त्याचबरोबर जीवन कौशल्याच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी अभ्यासक्रम आराखड्याची गरज असलेली आपल्याला महत्त्वाची मानली गेलेली आहे. आता जीवन कौशल्यामध्ये सुद्धा बरेच जीवन कौशल्य या ठिकाणी सांगितले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये स्वविकास असेल किंवा आपल्या ठिकाणचे असणारे निर्णय क्षमता असेल, विचार क्षमता असेल, अनेक कौशल्यांचा असणारा विकास असेल, तर तो विकास होण्याच्या दृष्टिकोनातून हे जीवन कौशल्य महत्त्वाचं आहे. तर त्या जीवन कौशल्याचा विचारसुद्धा आपल्या अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये महत्त्वाचा
मांडला गेलेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार हा आपणाला या ठिकाणी करता येऊ शकतो. त्याचबरोबर आजीवन शिक्षणाची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिगत करण्यासाठी सुद्धा प्रामुख्याने अभ्यासक्रम आराखड्याची गरज असलेली आपल्याला बघायला मिळते. आपण बघतो की काही ठराविक कालावधीपुरतं शिक्षण घेतलं म्हणजे विद्यार्थी शिकला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कारण शिक्षण ही आजीवन चालणारी प्रक्रिया आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला अनेक क्षेत्रातून वेगवेगळ्या क्षेत्रातून अनुभव येत असतात आणि जे येत असणारे जे अनुभव असतात तर त्याला सुद्धा आपल्याला या ठिकाणी शिक्षण असं संबोधता येईल. त्यामुळं शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा आपण शिक्षण क्षेत्राशी संबंधित असणं पाहिजे हा विचार त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये रुजवण्यासाठी आजीवन शिक्षणाची क्षमता वृद्धिगत आपल्या अभ्यासक्रमाच्या आराखड्यातून जर आपण करू शकलो तर त्यातून विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिक्षणाच्या प्रवाहात राहिले पाहिजे ही जाणीव ही त्याच्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. तर त्यासाठी आजीवन शिक्षणाची क्षमता वृद्धिगत करणं महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर अध्ययन प्रक्रियेचं मूल्यमापन करण्यासाठी सुद्धा अभ्यासक्रम आराखड्याची गरज असलेली आपल्याला बघायला मिळते. आपण विद्यार्थ्यांना जे शिकवत आहोत तर ते शिकवलेल्या घटकाचं मूल्यमापन विद्यार्थ्याचं कसं करायचं याची मार्गदर्शक तत्त्वे आपल्याला शिक्षकाला मिळण्यासाठी किंवा विद्यार्थ्याचं मूल्यमापन आपण साकारिक पद्धतीने करायचं आहे, आकारिक पद्धतीने करायचं आहे, तोंडी परीक्षण करायचं आहे, लेखी परीक्षण करायचं आहे की प्रात्यक्षिक परीक्षण करायचं आहे किंवा मूल्यमापनाची कोणती साधनं वापरून करायचं आहे किंवा कशा पद्धतीने करायचं आहे याचे काही गाईडलाईन्स असतात तर त्या अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये दिलेले असतात. तर त्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्याच्या अध्ययन प्रक्रियेचं मूल्यमापन करण्यासाठी अभ्यासक्रमाच्या आराखड्याची गरज असलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्याचबरोबर अभ्यासक्रमात ज्ञानरचनावादी भूमिकेचा स्वीकार करण्यासाठी अभ्यासक्रम आराखड्याची गरज असलेली आपल्याला बघायला मिळते. आपण बघतोय की आता विद्यार्थी हा ज्ञानरचनावादानुसार जर आपण पाहिलं तर विद्यार्थी हा शिक्षण प्रक्रियेचा महत्त्वाचा घटक मानला गेलेला आहे. केवळ आपण विद्यार्थ्याला न शिकवता विद्यार्थी कसा स्वतः वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव घेऊन अध्ययन करेल आणि स्वतःचं त्यातून अनुभव विश्व संपन्न करेल हा भाग ज्ञानरचनावादामध्ये महत्त्वाचा मानला गेलेला आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा विचार करता आपणाला विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेमध्ये आणणं आणि त्याला शिक्षण प्रक्रियेमध्ये ज्ञान प्रक्रियेचा एक घटक मानणं किंवा ज्ञान निर्मिती प्रक्रियेमधील त्याला एक घटक मानून ज्ञान निर्मितीची प्रक्रिया त्याच्याकडून घडवून आणणं हा विचार ज्ञानरचनावादामध्ये महत्त्वाचा मांडलेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून विचार करता विद्यार्थ्यांना स्वतः ज्ञान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवता यावा या भूमिकेतून विद्यार्थ्याच्या मनामध्ये जाणीव होण्यासाठी अभ्यासक्रम आराखड्यामध्ये हा दृष्टिकोनाचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की जेणेकरून विद्यार्थी स्वतः ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये स्वतःची असणारी पावलं उमटवतील आणि त्यातून स्वतःच्या असणाऱ्या ज्ञानाच्या कक्षा स्वतःच्या कल्पकतेनुसार त्या विकसित करू शकतील. तर त्यासाठी अभ्यासक्रमात ज्ञानरचनावादी भूमिकेचा स्वीकार करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी त्या गोष्टीचा विचार अभ्यासक्रम आराखड्याच्या निर्मितीच्या अनुषंगाने महत्त्वाचा मानलेला आहे. किंवा त्यानंतर समाज व शाळांच्या समावेशनासाठी सुद्धा अभ्यासक्रम आराखड्याची गरज असलेली आपल्याला बघायला मिळते. बघा समाज आणि शाळा यांच्यामधले असणारे दरी पुसून काढण्यासाठी आपल्याला दरी पुसून काढण्याचं कार्य हा प्रामुख्याने अभ्यासक्रम करत असतो. त्यामुळं अभ्यासक्रम जर समाजभिमुख असेल तर तो शालेय स्तरावरती तो अभ्यासक्रम हा प्रामुख्याने शालेय स्तरावरून शाळा काय करत असतात तर समाजाची जी छोटी प्रतिकृती आपण शाळेला मानत असतो त्यामुळं शाळेच्या माध्यमातून समाजापर्यंत अभ्यासक्रम पोहोचवण्याचं कार्य विद्यार्थ्याच्या अनुषंगाने शाळा ह्या करत असतात. तर त्यासाठी दोन्ही गोष्टीचं समावेशन कसं साधलं जाईल किंवा एकात्मीकरण कसं साधलं जाईल तर याचा विचार हा अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये करणं गरजेचं आहे. शाळेच्या माध्यमातून आपण जो अभ्यासक्रम विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवत असतो तर तो नंतर समाजामध्ये विद्यार्थी जात असतो त्यावेळेस समाजाच्या विकासासाठी त्यांनी मिळवलेलं ज्ञान हा विद्यार्थी काय करत असतो वापरत असतो. त्याच्यामुळं समाज आणि शाळा ह्या दोन गोष्टी एकमेकावरती अवलंबून असलेला आपल्याला बघायला मिळतात आणि दोन्ही गोष्टीचा विकास कसा साधता येईल याचा विचार हा अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये किंवा अभ्यासक्रमातील असणाऱ्या समाविष्ट विषयाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतो. त्यासाठी अभ्यासक्रम आराखड्याची गरज असलेली आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी त्याचबरोबर आधुनिकरणासाठी सुद्धा अभ्यासक्रमाच्या आराखड्याची गरज असलेली आपल्याला बघायला मिळते. कारण संस्थेला आपल्या शाळेची गुणवत्ता जर वाढवायची असेल किंवा आपल्या संस्थेला समृद्धीकरण करायचं असेल तर त्याच्यासमोर अभ्यासक्रम कोणता आहे किंवा कशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे याचं एक प्रारूप असणं गरजेचं आहे. जर त्यांच्यासमोर ते प्रारूपच नसेल तर विद्यार्थ्यांमध्ये कोणते बदल घडवायचे आहेत किंवा विद्यार्थ्यांना कोणते विषय शिकवायचे आहेत याची कल्पना आपल्याला त्या शैक्षणिक संस्थेला मिळणार नाही. तर त्यासाठी
संस्था सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून त्या संस्थेला अभ्यासक्रमाचं ध्येय काय आहे, उद्दिष्ट काय आहे, त्याच्यामध्ये समाविष्ट विषय कोणते आहेत, त्या विषयाचा किती कालावधीमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, त्याचबरोबर मूल्यमापन विद्यार्थ्याचं कसं करायचं याची असणारी एक मार्गदर्शनपर माहिती ही शैक्षणिक संस्थांना मिळत असते. आणि आधुनिक झालेले जे बदल आहेत अभ्यासक्रमामध्ये तर त्या बदलांचा विचारसुद्धा शिक्षण संस्थांना आपल्या शैक्षणिक संकुलामध्ये ते बदल अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने सांगितलेले असतात, तर ते घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून इथं मदतनीस ठरत असतात. त्याच्यामुळं त्या गोष्टींचा विचार करता आपल्याला अभ्यासक्रम आराखड्याची गरज असलेली आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर पर्यायी शिक्षणाच्या योजनासाठी सुद्धा अभ्यासक्रम आराखड्याची गरज आहे. शालेय स्तरावरील शिक्षण आपण विचारात घेतलं तर शालेय स्तर सोडून इतर जे आहेत समाजामध्ये आपण शिकत असतो किंवा इतर ठिकाणाहून आपण शिक्षण घेत असतो, ग्रंथालयातून असेल किंवा इतर असणारे प्रदर्शन असतील किंवा इतर ठिकाणाहून आपण शिक्षण घेत असतो किंवा शालेय शिक्षण सोडून इतर अनेक शिक्षणाचे असणारे मार्ग आहेत, तर त्या ठिकाणाहून आपण शिक्षण घेत असतो. तर त्या कोणकोणत्या प्रकारच्या योजना आहेत या योजनांची सुद्धा माहिती आपल्याला अभ्यासक्रमाच्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांना दिली तर त्यातून मग त्या अभ्यासक्रमाविषयी माहिती विद्यार्थ्यांना होऊ शकते आणि त्यासाठी अभ्यासक्रम आराखड्याची गरज असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्याचबरोबर शिक्षणात माहिती तंत्रविज्ञानाच्या वापरासाठी सुद्धा अभ्यासक्रम आराखड्याची गरज असलेली आपल्याला बघायला मिळते. आपण बघतो की आता आधुनिकीकरणामुळे माहिती तंत्रविज्ञानाचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये केला जात आहे. अगदी अलीकडच्या काळापासून जर आपण पाहिलं तर प्रवेशापासून ते विद्यार्थ्याचा निकाल लागेपर्यंत सर्व क्षेत्रामध्ये प्रामुख्याने ह्या माहिती तंत्रविज्ञानाचा वापर केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळं शालेय स्तरामध्ये सुद्धा विद्यार्थी शाळेमध्ये आल्यापासून शाळेत शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत अनेक असणाऱ्या माध्यम आहेत, त्या माध्यमाचा वापर करून आपल्याला कसदार किंवा चांगल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना कसं देता येईल हा विचार माहिती तंत्रविज्ञानाच्या संकल्पनेमुळे आपल्याला या ठिकाणी शक्य झालेला आहे. त्यामुळं अभ्यासक्रमामध्ये माहिती तंत्रविज्ञानाचा विचार आणून किंवा कोणते विषय आपल्याला माहिती तंत्रविज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवता येतील हा विचार अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये केलेला असतो. त्याच्यामुळे तो विचार लक्षात घेऊन त्याच्या येण्यासाठी ह्या अभ्यासक्रम आराखड्याची गरज असल्याची आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर विविध माध्यमाच्या विकासासाठी सुद्धा अभ्यासक्रमाच्या आराखड्याची गरज असलेली आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामध्ये अनेक पारंपरिक असतील किंवा आधुनिक माध्यम असतील तर त्या माध्यमातून आपण शिक्षण हे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवत असतो. तर शिक्षण विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून कोणती माध्यमं सांगितली गेलेली आहेत, कोणती माध्यमं असावीत, ती माध्यम योग्य आहेत की नाहीत याची चर्चा ह्या अभ्यासक्रमामध्ये आराखड्यामध्ये केलेली असते. किंवा तुम्हाला एखादा विषय विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचा आहे किंवा एखादं प्रात्यक्षिक तुम्हाला ते विद्यार्थ्याकडून करून घ्यायचं आहे तर त्यासाठी कोणती साधनं वापरली पाहिजे, कोणत्या माध्यमं वापरले पाहिजे याची माहिती ही अभ्यासक्रमाच्या आराखड्यामध्ये दिलेली असते. आणि त्या माहितीच्या आधारे आपण अनेक प्रकारचे असणारे माध्यमाचा वापर करून विद्यार्थ्यापर्यंत अभ्यासक्रम या ठिकाणी पोहोचवू शकतो. तर या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमाच्या आराखड्याची गरज असलेली आपल्याला एकंदरीत बघायला मिळते. तर थोडक्यात आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासक्रमाची संकल्पना, संरचनेची संकल्पना, त्याचबरोबर अभ्यासक्रम संरचना म्हणजे काय आणि अभ्यासक्रम संरचनेमध्ये स्पष्ट असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबीविषयीची आपण चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रम आराखड्याची काय गरज आहे, मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून असेल, मूल्य शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल किंवा विशेष गरज असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल, जीवन शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा आजीवन शिक्षणाची क्षमता वृद्धिंगत करण्यातून असेल किंवा अध्ययन प्रक्रियेच्या मूल्यमापनाच्या दृष्टिकोनातून असेल किंवा अभ्यासक्रमात ज्ञानरचनावादी भूमिकेचा स्वीकार करण्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा समाज शाळांच्या समावेशनाच्या दृष्टिकोनातून असेल किंवा संस्थाच्या सक्षमीकरणातून असेल किंवा आधुनिकीकरणासाठी आराखड्याची गरज असेल किंवा पर्यायी शिक्षणाची योजना असेल किंवा शिक्षणात माहिती तंत्रविज्ञानाचा वापर असेल किंवा शिक्षणात वेगवेगळ्या माध्यमाचा वापर असेल तर या दृष्टिकोनातून आपण जी गरज आहे अभ्यासक्रम आराखड्याची तर त्याच्या अनुषंगाने चर्चा केलेली आहे. याच्यानंतरचा असणारा जो दुसरा मुद्दा आहे याच्यामधला तर त्याविषयीची वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे आराखडे तर त्याविषयीची माहिती आपण नंतरच्या तासिकेला घेणार आहोत. धन्यवाद.